दरम्यान या संदर्भात आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा टॉप 9 आढावा घेऊया। सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज। सूत्रांची माहिती, सुप्रिया सुळे पार्थ पवारांच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका नसल्यानं अंतर्गत नाराजी असल्याची माहिती। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाविरोधात मनसेचं आंदोलन, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन, पार्थ पवारांचा पुतळा आणत जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू, मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। पार्थ पवार संचालक असलेल्या मीडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, मूर्तांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती, जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला असल्यानं सब रजिस्ट्रारवर सुद्धा गुन्हा दाखल होणार, सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठेंची माहिती। गोरेगाव पार्कमधील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती, माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला, नंतर 2013 मध्ये थोरातांनीही परवानगीसाठी नकार दिला, खडसेंची माहिती। मीडिया कंपनीचा सहभाग असलेला पुण्यातील आणखीन एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीसह तहसीलदार येवलेंवर गुन्हा दाखल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास होणार, 7 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। शीतल तेजवानीचं आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर, शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली, तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती। पुण्यातील बावधन पोलिसांचा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये छापा, पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त ताब्यात।